नमस्कार सर्वांना. आपण अधिक मास म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत आणि अधिक मासमध्ये काय काय गोष्टी केल्या जातात आणि अधिक मासाला काय म्हणतात. सर्वात पहिले आपण हे बघणार आहोत, अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय मानला जातो. त्यांची कथा सांगितली जाते. पूर्वी वर्षातील बाकीचे सर्व महिने देवतांना खूप प्रिय होते, पण अधिक मासाला कोणीही मान देत नव्हते. त्यामुळे अधिक मास दुःखी होऊन भगवान विष्णू यांच्या चरणी गेले. तेव्हा भगवान विष्णूंनी अधिक मासाला आशीर्वाद दिला की आजपासून तू माझा सर्वात आवडता महिना असशील. जो भक्त या महिन्यात पूजा, दान, जप, व्रत आणि स्त्रियांचा सन्मान करेल त्यांना पुण्य मिळेल. म्हणून या महिन्यात दान, धर्म, व्रत, पूजा, आईवडिलांचा सन्मान करणे, मुलीचा आईच्या घरी आदर करणे आणि मुलीनेही आईचा आदर करून ओटी भरून हे खूप शुभ मानले जाते. विवाहित स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून अधिक महिन्यात आईची ओटी भरणे खूप शुभ असते. मुलीच्या घरात सुख समृद्धी येते, आईचे आशीर्वाद मिळतात. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची कृपा मुलीवरती राहते. आईच्या ओटीमध्ये हळद, कुंकू, नारळ, साडी, धान्य, गोड पदार्थ असे दिले जातात. हा महिना म्हणजे आईचे क्षण आणि मुलीचे प्रेम जपण्याची परंपरा आहे. तसेच लग्न झालेल्या मुलीला पण आई घरी बोलावून तिची पण ओटी भरते, तिच्या जोडव्यांमध्ये भर टाकते. म्हणजे तिच्या जोडव्यांमध्ये जसं आपण म्हणतो वाढ करणे, त्या पद्धतीत मुलीचं पण करावं लागतं. आणि जावई मुलगी या दोघांना घरी बोलवून त्यांचा पण सन्मान केला जातो. हे म्हणजे असे आहे की आईपासून मुलगी आणि मुलगीनंतर ती आई होते, याचे हे सुंदर असे नाते आहे. कोणतीही रूपात आईची तुलना होऊ शकत नाही, कारण तिची ओटी भरणे म्हणजे तिने जे 9 महिने पोटात ठेवलेली ती मुलगी दुसऱ्याच्या स्वाधीन करते, म्हणजे त्याचे मोल ना झाले ना होणार. भगवान विष्णू म्हणतात, सर्वांच्या घरामध्ये लक्ष्मी किंवा मी राहू शकत नाही, पण आई जी आहे ती जी आहे तिचा आशीर्वाद ज्यालाही मिळेल, म्हणजेच आमचा आशीर्वाद त्यांना असेल. जोही आईचा सन्मान करेल, आईचा आशीर्वाद घेईल, ह्या महिन्यामध्ये त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आणि तसेच बराच काळ असतो की आपण आईला विसरतो, पण हा महिना आला की आपण जे काही आहे ते पुन्हा आईची ओटी भरणं किंवा आईला घरी बोलवणं हे आपले सण चालू होतो. म्हणून या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त स्त्रीचा मान आणि दान, धर्म, पुण्य हे कमवण्यासाठी हा महिना शुभ मानला जातो. फक्त या महिन्यामध्ये आपल्याला शुभ कार्य करता येत नाही. आणि आईचं आणि मुलीचं प्रेम हे वेगळ्या पद्धतीने जोपासलं जातं. तर भगवान विष्णूंचा आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी जेही कुणी हे कार्य करतं, मग ते दान धर्म असू द्या किंवा आपल्या आईची ओटी भरणं असू द्या, आपल्या आईवडिलांचा आईचा सन्मान करणं असू द्या, ह्या महिन्यामध्ये जोही कोणी करतो त्याला पुण्य खूप लागतं. म्हणून हा जो 3 वर्षातनं येणारा अधिक मास किंवा आपण याला धोंड्याचा महिना म्हणतो, तर याचीवाली ही जी भगवान विष्णूंनी लावलेली परंपरा आहे, ही पूर्वीपासून लोक आणि सर्व काही आपले पूर्वज हे पण मानत आलेले आहेत. कहाणी कशी वाटली तुम्हाला नक्की